नमस्कार, मी साक्षी रावण. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भाजपकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जाहीर. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. शिवराज्याभिषेक महोत्सवापूर्वी युवराज्ञी संयोगिता राजे यांनी घेतला रायगडाचा आढावा. महाडमध्ये पुणे प्रकरणाची पुनरावृत्ती, सुदैवाने जीवितहानी नाही. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे आज जाहीर केली आहेत. भाजपने कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार आणि मुंबई शिक्षकसाठी शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 4 आमदारांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासंबंधी 26 जून रोजी मतदान होणार असून 1 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार असून निवडणूक आयोगाकडून विविध मतदान केंद्रांवर मतमोजणीशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रंगीत तालीम करून घेण्यात येत आहे. राज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी संबंधितांना प्रशिक्षण दिले. निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे असे म्हणण्यास आता काहीच हरकत नाही. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेली अनेक वर्षे किल्ले रायगडावर तारखेप्रमाणे साजरा होणाऱ्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीबाबत युवराज्ञी संयोगिता राजे यांनी आढावा घेत प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा देखील केली. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवल्यामुळे अपघात झाल्याचा प्रकार महाडमध्ये घडला आहे. सुदैवाने ही कार विजेच्या खांबाला धडकली असल्यामुळे जीवितहानी होण्यापासून वाचली. या प्रकरणी कार चालक अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात म्हणजेच सुरेश परमार यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतीच पुण्यात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती महाडमध्ये टळली असली तरी अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावीत अशी मागणी महाड शहरातून होऊ लागली आहे. अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट करणाऱ्यांपैकी 5व्या आरोपीस नवी मुंबई पोलिसांनी 2 जून रोजी अटक केली आहे. दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी असे या आरोपीचे नाव असून हरियाणातील भिवानी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सलमान याच्या हत्येचा कट रचून पाकिस्तानातून शस्त्र खरेदी करण्याचे नियोजन लॉरेन्स बिश्नोई आणि गॉल्डी ब्राड यांच्या टोळीतील मारेकऱ्यांनी केले होते. या संदर्भात पोलिसांच्या हाती मारेकऱ्यांनी आपसात केलेल्या फोनवरील व्हिडिओ संभाषणाचा महत्त्वाचा पुरावा लागल्याने पोलिसांना मारेकऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. राज्यात मान्सूनला तुरळक सुरुवात झाली आहे. 3 जून रोजी ठाणे पनवेल परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबले असले तरी उन्हाने त्रस्त झालेल्या अनेक नागरिकांनी पहिल्या पावसाचे आनंदाने स्वागत केले. आता पाहूया पुनर्विकास प्रकल्पाबाबत विशेष बातमी. जोशी एंटरप्राइजेसच्या पुनर्विकास प्रकरणात फसवणूक झालेल्या अनेक कुटुंबांनी 3 जूनला आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली. आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न धुळीस मिळवलेले 16 सोसायट्यांचे जवळजवळ 200 सभासद या बैठकीस उपस्थित होते. फसवणूक झालेल्या कुटुंबासोबत शेवटपर्यंत उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून पुनर्विकासाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या विकासकांची जिथे जिथे कामं सुरू असतील त्यावर टाच आणली पाहिजे असे केळकर यांनी सांगितले. समोर येणारच आहे, परंतु ही जी फसवणूक आहे ती या नागरिकांना न्याय आणि ते देखील मुदतीत न्याय तो मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते अधिकारी. सर, नागरिक जे आहेत मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, कशी भूमिका असणार आहे आपली आता पुढे? नाही, भूमिका आमची चालूच आहे. पोलीस खात्यामध्ये रितसर आता तर MPID पण लावलेला आहे.
त्याच्यामुळे यांनी पैसे जर त्या ठिकाणी कुठे सायफन केलेले असतील, कुठे दुसरीकडे हे केलेले असतील, ते यांची प्रॉपर्टी आहे, सगळ्यावर त्याची जबाबदारी येणार आहे. आणि त्याच्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांना जे म्हणून या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.